अभ्यासक्रम बांधकाम पर्यवेक्षक आपला विषय आहे सर्वेइंग. तर आज आपण समतलन म्हणजेच लेवलिंग भाग 1 हे प्रकरण पाहणार आहोत. तर भाग 1 मध्ये आपण समतलन म्हणजेच लेवलिंग म्हणजे काय, तसेच लेवलिंगसाठी वापरण्यात येणारे उपकरण डम्पी लेवल, तर डम्पी लेवल याचे पार्ट्स कोणकोणते असतात, तसेच लेवलिंगची टेम्पररी ॲडजस्टमेंट ही कशी केली जाते, या सगळ्याची माहिती आपण आज या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. तर आधी आपण पाहूयात समतलन म्हणजेच लेवलिंग म्हणजे काय. पहा, जमिनीवरील वेगवेगळ्या बिंदूंची अथवा स्थानाची सापेक्ष उंची अथवा त्या बिंदूमधील उभ्या पातळीतील अंतर मोजण्याच्या शास्त्रीय पद्धतीस समतलन किंवा लेवलिंग असे म्हणतात. म्हणजे सांगायचं झालं तर लेवलिंग म्हणजे उभ्या पातळीतील अंतरे मोजणे होय. यावरून काय होतं तर जमिनीच्या पृष्ठभागाचे स्वरूप म्हणजेच ते उंच असेल, सखल असेल किंवा खोल असेल हे समजते. याचा उपयोग हा असंख्य स्थापत्य अभियांत्रिकी कामासाठी केला जातो. तर आता आपण पाहूयात डम्पी लेवल. तर डम्पी लेवल हे लेवलिंग साठी वापरण्यात येणारे उपकरण आहे. पहा, डम्पी लेवल हे अत्यंत साधे सुटसुटीत उपकरण आहे. याचे सर्व भाग हे पक्के जोडलेले असल्याने त्याची झीज ही होत नाही व कोणत्याही परिस्थितीत लेवलिंग हे करता येते. यामुळे डम्पी लेवल हे मोठ्या प्रमाणात वापरले जाते. याचा उद्देश काय असतो तर डम्पी लेवलची तात्पुरती व्यवस्था म्हणजेच टेम्पररी ॲडजस्टमेंट ही केल्यानंतर खरी अचूक आडवी रेषा ज्याला आपण लाईन ऑफ साईट म्हणतो ती मिळवणे हा डम्पी लेवलचा मुख्य उद्देश असतो. तर आता आपण डम्पी लेवलचे विविध भाग पाहूयात. म्हणजेच इथे तुम्हाला डायग्राम मध्ये दिसते ही डम्पी लेवल. त्याच्या प्रत्येक पार्ट्सला काय म्हणलं जातं व त्याचा उपयोग काय असतो हे पाहूयात. Dumpy level. This animation illustrates the components of dumpy level. Ray shade is used to avoid the direct sun rays. Telescope is used to view the object. Eyepiece is used to make the crosshairs clear. Longitudinal bubble is used to check the level of telescope. Upper parallel plate is used to rotate the dumpy level. Focusing screw is used to focus the plane of the object. Clamp screw is used to hold the instrument stable and it does not allow the level to rotate. Foot screw is used to level the instrument. Rear aligning sight is used to keep the telescope in view to the position of object. Bubble is used to check the level of the instrument. Tripod is used to fix the instrument. Footplate is used to mount the level on the tripod. तर आत्ताच आपण व्हिडिओ पाहिला, डम्पी लेवलचे वेगवेगळे भाग पाहिले. आता या भागांचे सविस्तर वर्णन पाहूयात. पहा, लेवलिंग हेड. तर लेवलिंग हेड मध्ये काय काय येतो पहा, यामध्ये 2 त्रिकोणी समांतर प्लेट्सचा व किमान 3 फूट स्क्रूचा समावेश होतो. हे 3 फूट स्क्रूला आधार देण्यासाठी या प्लेट्सला 3 ग्रूव्ह ठेवलेले असतात. तसेच लेवलिंग हेड डम्पी लेवलच्या लेवल ट्यूब मधील बबल मध्यात आणून उपकरण हे लेवल करतो. म्हणजेच जो बबल असतो तो सेंटरला म्हणजेच मध्यात आणला जातो व उपकरण हे लेवल केले जाते. नंतर लेवलिंग हेडच्या तळात आट्या पाडलेल्या असतात. त्याच्या मदतीने डम्पी लेवल हे टिपाईवर घट्ट बसवता येते. दुसरा भाग पहा, टेलिस्कोप. तर पहा, यामध्ये डम्पी लेवल मध्ये टेलिस्कोप आधारावर भक्कम बसवलेला असतो व टेलिस्कोपच्या वरच्या बाजूला समांतर बबल ट्यूब ही बसवलेली असते. टेलिस्कोपच्या एका बाजूला हालती आयपीस तर दुसऱ्या बाजूला ऑब्जेक्ट ग्लास असते. तर ही ऑब्जेक्ट ग्लास सूर्य
किरणांपासून संरक्षण करण्यासाठी ऑब्जेक्ट ग्लासवर रे शेड असते. टेलिस्कोप मध्ये एक डायफ्रेम असून त्यामध्ये उभ्या आडव्या तारा कडामध्ये आयपीस समोर बसवलेल्या असतात. टेलिस्कोपवर फोकसिंग स्क्रू असतो. त्यामुळे काय होतं तर ऑब्जेक्टची प्रतिमा स्पष्ट दिसून डायफ्रेमच्या क्रॉस हेअर मध्ये आणता येते. डायफ्रेम मधील उभ्या आडव्या तारा या स्पष्ट दिसेपर्यंत आयपीस घड्याळाच्या काट्याच्या दिशेने अथवा विरुद्ध दिशेत फिरवता येतो. तर हा झाला आपला दुसरा पार्ट. आता तिसरा पार्ट पहा, बबल ट्यूब. तर टेलिस्कोपच्या वर दोन बबल ट्यूब एकमेकांशी काटकोनात बसवलेल्या असतात. यामध्ये स्पिरिटचा बबल असतो. हा बबल फूट स्क्रूच्या मदतीने मध्यात आणला जातो, म्हणजेच सेंटरला आणला जातो. तेव्हाच आपली लेवल ही सेट होते. नंतर आहे फूट स्क्रू. पहा, लेवलला 3 फूट स्क्रू असतात. ते फिरवून बबल ट्यूबच्या मध्यात आणता येतो व उपकरण हे लेवल करता येते. तर अशा पद्धतीने आपण बघितले डम्पी लेवलचे महत्त्वाचे भाग. तर आता आपण पाहूयात लेवलची तात्पुरती जुळणी म्हणजेच टेम्पररी ऍडजस्टमेंट ऑफ लेवल. तर लेवल जेव्हा जमिनीवरील नवीन ठिकाणी लावायची असेल तेव्हा तात्पुरती जुळणी म्हणजेच टेम्पररी ऍडजस्टमेंट ही करावी लागते. तर लेवलची तात्पुरती जुळणी ही खालील टप्प्यात केली जाते. त्यातला पहिला टप्पा आहे लेवल उभी करणे. तर लेवल ही आपण 2 टप्प्यात उभी करतो. पहिला आहे उपकरण स्टँडवर लावणे. तर उपकरण उजव्या हातात घट्ट धरून तळाचा भाग हा डाव्या हाताने फिरवून उपकरण हे स्टँडवर पक्के बसवावे. डम्पी लेवलच्या आतील बाजूस आट्या म्हणजेच थ्रेड्स असतात. तर स्टँडच्या वर बाहेरील बाजूस आट्या असतात. या आट्यांमुळे लेवल ट्रायपॉडवर घट्ट बसवणे शक्य होते. ब पहा, स्टँडच्या पायांची जुळणी करणे. तर यामध्ये डम्पी लेवलचे 3ही फूट स्क्रू मध्यावर आणावेत. डम्पी लेवल योग्य उंचीवर सर्वेअरच्या किंवा ऑपरेटरच्या उंचीनुसार उभी करावी. नंतर उपकरणाकडे बाजूने पाहून उपकरण डोळ्याच्या मदतीने लेवल करावे. नंतरचा टप्पा आहे लेवलिंग. तर लेवलिंग मध्ये स्टँडच्या पायांची जुळणी करून अंदाजे लेवलिंग केल्यानंतर फूट स्क्रूच्या मदतीने अचूक लेवलिंग हे केले जाते. नंतर पहा, तिसरा टप्पा आहे आयपीसचे फोकसिंग करणे. यामध्ये ऑब्जेक्ट ग्लासवरील आवरण म्हणजे सुरक्षा कवच काढा. त्यासमोर पांढरा कागद धरा. क्रॉस हेअर मधील उभ्या व आडव्या तारा स्पष्ट दिसेपर्यंत आयपीस आत बाहेर सरकवा. नंतरचा टप्पा आहे ऑब्जेक्ट ग्लासचे फोकसिंग करणे व दृष्टिभ्रम म्हणजेच पॅरालॅक्स घालविणे. तर पहा, यामध्ये काय केले जातं तर टेलिस्कोप लेवलिंग स्टाफकडे फिरवावा व स्टाफ उभ्या 2 तारांमध्ये येईपर्यंत टेलिस्कोप हलवावा. स्टाफ स्पष्ट दिसेपर्यंत फोकसिंग स्क्रू हे मागे पुढे फिरवावा. तर ही आता आपण बघितली लेवलची तात्पुरती जुळणी. तर आता आपण याचा व्हिडिओ पाहूया म्हणजे तुम्हाला नक्की समजेल. Setting up the level. This animation shows how a leveling instrument can be set up. The legs of the tripod is spread evenly. The legs of the tripod is adjusted and placed firmly at convenient height. The dumpy level is fixed on the top of the tripod stand according to the fixing arrangement provided for the dumpy level. Now, the level is set and temporary adjustment can be made to carry out the reading. तर अशा प्रकारे आपण समतोलनाची माहिती शिकलो.